कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला कळते की तुम्हाला सगळ्यांना धक्का बसलाय। तुम्हाला विश्वास बसत नसेल की मी असं का बोलतोय, पण मी पूर्ण विचार करूनच हे बोलतोय। आणि जर मी कंपनीचा जॉईंट सीईओ होणं मान्य नसेल तर मग एकच पर्याय आहे, आपण वाटण्या करूया। हां, म्हणजे कोणाला काही विचारण्याची गरजच भासणार नाही ना। मी माझा छोटा बिझनेस माझ्या पद्धतीने करेन, पण हे असं विश्वासात न घेता परस्पर निर्णय तरी घेणार नाही कोणी। भास्कर, तू वाटणे, मला माहिती आहे की तू दुखावला गेलायस, पण म्हणून हा पर्याय? बाबा, दुसरा पर्यायच नाहीये माझ्या पुढे। हो, आकाश आणि मी इतकी वर्ष एकत्र काम केलंय, आमच्यात वाद झाले नाहीत का? झालेत ना, पण बिझनेस मधल्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही एकत्र बोलायचो आणि मग तो निर्णय घ्यायचा। अच्छा, म्हणजे तुला महत्व हवंय? नाही, माझ्या अनुभवाचा माझ्या कंपनीला उपयोग व्हावा असं मला वाटतंय। अखिल, आज एका बाबतीत तू असं केलंस, उद्या सगळ्या बाबतीत करशील, हळूहळू कोणाला विचारणार पण नाहीस तू। अखिल, अशाने कंपनी चालू शकत नाही। कुठल्याही कंपनीसाठी चांगले सल्लागार महत्वाचे असतात, आणि आकाशने काय आमचा सल्ला घेतलाय, त्याच्यावर विचार केलाय आणि मग निर्णय घेतलाय। आणि म्हणूनच तो इतकी वर्ष कंपनी इतक्या चांगल्या प्रकारे चालवू शकला। तुला असं म्हणायचंय का की फक्त आकाशाला चांगल्या प्रकारे कंपनी चालवू शकतो, मी नाही? मला फक्त एवढंच म्हणायचंय की आकाशला टीम स्पिरिट कळतं, इतरांच्या मतांचा आदर करता येतो, कंपनीचा बॉस आणि वर्करचा लीडर यातला फरक त्याला कळतो। आणि एक कंपनी चालवण्यासाठी हे गुण खूप महत्वाचे असतात। दादा, मला पण चांगल्या प्रकारे लीड करता येतो। अडून अडून मी कसं नालायक आहे हे सगळ्यांना सांगू नको। अखिल, आवाज खाली। तुझं पण चुकलंय हे खरंच आहे ना? तनयाच्या आईला पैसे देताना तू आम्हाला तरी सांगायला हवंस ना? पण मुळात विशाखाला एवढ्या पैशांची गरजच काय पडली? आणि तसं असतं तर तिने पहिल्यांदा आपल्याकडे यायला हवं होतं। बाबा मदत मागितली होती तुझ्याकडे? अरे पण तू सीईओ नाहीयेस हे विशाखाला चांगलं माहिती आहे, तरी पण तुझ्याकडे आली होती। नाही बाबा, माझ्याकडे नाही, विशाखा मावशी वसुंधरांकडे गेल्या होत्या। त्यांच्याकडून मला त्यांचा प्रॉब्लेम कळलं आणि मग मी त्यांच्या घरी गेलो, त्या लेंडर्सशी स्वतः बोललो आणि तेव्हा जाऊन त्यांची मुदत वाढून मिळाली। पण मला अजूनही एक गोष्ट कळत नाही अखिल, मुदत वाढून मिळाली असतानाही तू तनयाला 50 लाख रुपये का दिलेस? बोल ना आता ना, अखिल कडून तू 50 लाख रुपये का घेतलेस? नाही म्हणजे एवढी मोठी रक्कम तू घरी कधी आणलीस? काय केलंस त्याचं? आणि तेच पैसे तू परत पण केलेस का? बोल। अगं बोल ना, आम्ही वाट बघतोय तुझ्या उत्तराची, काहीतरी बोल। ऍक्च्युली आई, ते मी सेफर साईड म्हणून अखिलला सांगितलं होतं, पण मुदत वाढवून मिळाली म्हणून मी पैसे परत देऊन टाकले। हे बघ तनया, विशाखा मावशीला पैशाची गरज होती हे मान्य आहे। तिने मला सांगितलं असतं ना, मीही माझ्या परीने मदत केली असती, पण मला अंधारात ठेवून हा सगळा व्यवहार झाला ना, त्याचं मला वाईट वाटतंय। आणि पुढे पण असंच होणार असेल तर एकत्र काम करण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा मी वेगळा होतो ना। दादा प्लीज प्लीज असं नको ना बोलूस। आय नो गैरसमज झालाय, पण चूक माझी पण तर आहे ना। ही गोष्ट मला कळल्यावर सगळ्यात आधी मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला होतं, पण याचा अर्थ हे नाही होत ना की तुझं महत्व कमी आहे। दादा, तू बॅकबोन आहेस आपल्या कंपनीचा। हो ना, मग मला बॅकबोन सारखी ट्रीटमेंट तरी मिळायला हवी ना। आणि म्हणूनच मला जॉईंट सीईओ व्हायचंय, म्हणजे यापुढे अखिल आणि मी एकमेकांना आन्सरेबल राहू।
दादा तू जॉईंट सीईओ झाला तर मला आनंदच होणार आहे. ही पोस्ट मी आधी तुलाच ऑफर केली होती. पण प्लीज असं नाराज होऊन वाटणी करूया असं नको ना म्हणूस. प्लीज 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 माफ कर ना. एकदा माफ कर ना प्लीज. बस झालं. एवढ्याशा कारणावरून कंपनी फुटलेली मला अजिबात चालणार नाही. अखिल लहान आहे अजून, शिकतोय तो. त्याला कुणाच्या तरी मदतीची गरज आहे. म्हणून मला असं वाटतं की आपण भास्करला जॉईंट सीईओ करायला हवं. अखिल पटतंय तुला? हो. उत्तम. हा विषय संपला. आता या घरात पुन्हा हा विषय निघणार नाही. कळलं? हो बाबा. चला शांतपणे कामाला लागा आणि मिळून काम करा. चल. बहिणी, भांडी घासून झालेत, तांदूळ निवडू? ते नंतर कर, आधी हा पेढा खा. पेढा? व्रत केलं होतं का तुम्ही? कधी कधी व्रत न करता सुद्धा देव जर मनातली एखादी इच्छा पूर्ण करत असेल तर त्याचे आभार नको मानायला? म्हणजे ओह, भास्कर दादा जॉईंट सीईओ झाले म्हणून ना? मग तर मी अजून एक पेढा घेतला पाहिजे. मला ना वसुंधरा, माझ्या नवऱ्याचं खूप कौतुक आहे. हा आता आपल्या घरात काही जणांना आनंद नसेल झाला हेही माहिती आहे मला. वहिनी अहो, असं का बोलता तुम्ही? मला खरंच खूप आनंद झाला. तुझ्याबद्दल नाही बोलत आहे मी. वहिनी, मला पण झालाय आनंद. आणि एनिवे, आकाश दादाने आधी भास्कर दादालाच ऑफर दिली होती, तुम्हीच नाही म्हणालात. हो, आम्ही का नाही म्हणालो होतो हे आठवतंय ना? कान भरले होतेस तू माझे. मी ऑफिसमध्ये काहीही प्रॉब्लेम झाला तर त्या सगळ्याचं खापर माझ्या नवऱ्यावर फुटेल ही भीती घातली होतीस तुम्हाला. त्याचं कारण आज कळतंय मला. बरं झालं आम्ही लवकरात लवकर भानावर आलो. ठीक आहे, आजपासून हे ऑफिसमध्ये त्यांचं काम चोख करते आणि त्यांच्या लहान भावावर लक्षही ठेवते. जे झालं ते झालं. ठीक आहे, हा पेढा घे. अगं घे ग. मी म्हटलं होतं ना त्यांना, माणसांशी स्पर्धा होऊ शकते. एक वेळ त्यात लबाडी करून जिंकताही येतं, पण नियतीसमोर कोणीच जिंकू शकत नाही. आणि नियतीसमोरची हार जगापासून लपवताही येत नाही. शेवटी अवनी वहिनींना तुझा खरा चेहरा दिसलाच आहे. आता हळूहळू बाकीच्यांनाही दिसेल. पेढा खा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.